नमस्कार शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्याबद्दल एक अपडेट घेऊन आलेलो. तर आता बरेच शेतकऱ्यांची कमेंट्स येतात की नमो शेतकरीचा 8वा हप्ता कधी जमा होणार आहे, त्यानंतर नमो शेतकरीचा 8वा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर आता बरेच दिवसांपासून नमोचा हप्ता इथं रखडलेला आहे, जे की 8वा हप्ता. तर पीएम किसानचा जो काही 21वा हप्ता आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा झालेलाच आहे. तर त्या पाठोपाठच आता नमोचा जो सुद्धा 8वा हप्ता जे की या पात्र शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. तर त्यामध्ये कोणत्या नवीन अटी आहेत, काय शर्ती आहेत ते आपण इथं पाहणार आहे. सर्वप्रथम ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा 21वा हप्ता जमा झालेला आहे अशा शेतकऱ्यांना नमोचा 8वा हप्ता इथं दिला जाणार आहे. तर आता बरेच शेतकऱ्यांचे कमेंट्स येतात की आम्हाला पीएम किसानचा हप्ता मिळतो परंतु नमोचा इथं मिळत नाही. तर अशा शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्याला भेटा, त्यानंतर त्यांना जी काही तुमची जी काही माहिती आहे ती तुम्हाला 7/12 द्यायचं आहे, आधार कार्ड, बँकेचं पासबुक आणि जे की तुम्ही पीएम किसानचं जे काही स्टेटस आहे त्याचा एक झेरॉक्स त्यांच्याकडे द्यायचा आहे. तेव्हापासून तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे इथं सुरू होतील. तर आता बरेच शेतकऱ्यांचे कमेंट्स पुन्हा येतात की जे की पैसे इथं आमचे चालू होते त्यानंतर अचानक बंद झालेले आहेत. तर सर्वप्रथम तुम्ही चेक करून घ्या की तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही, डीबीटी तुमचं ॲक्टिव्ह आहे का, तुम्ही जर दुसरं खातं काढलेलं असेल तर त्यामध्ये तुमचे पैसे गेलेले असेल आधार लिंक बँक खात्यामध्ये, ते चेक करून घ्या. तुमचं बँक सेंडिंगचा प्रॉब्लेम आहे किंवा 7/12चा प्रॉब्लेम आहे ते तुम्ही दुरुस्त करून घ्या. तर आता बरेच शेतकऱ्यांचं काय होते, आधारवर नाव त्यांचं बरोबर राहते, बँक पासबुकवर नाव बरोबर राहते, परंतु 7/12वर नाव दुसरं राहते, त्यामुळे त्यांचे पैसे इथं रखडलेले राहते, बंद होते. तर अशाने कृषी सहाय्यकाला भेटा, तलाट्याला भेटा व तुमची जी काही त्रुटी आहे ते सर्व शेतकरी बांधवांनी दूर करून घ्या. तर आता नमोचा जो काही 8वा हप्ता आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या डीबीटीच्या माध्यमातून आधार बँक खात्यामध्ये इथं जमा होणार आहे, जे की नमो शेतकरीचा 8वा हप्ता. तर आता हा जो 8वा हप्ता आहे ते पीएम किसानची KYC केली तरच तुम्हाला इथं मिळणार आहे. तर आता बरेच शेतकरी म्हणतील KYC कुठून करायची, तर पीएम किसानच्या ऑफिशियल पेजवरती जा, तिथं तुम्हाला टाकायचं, तिथं डायरेक्टली येऊन जाईल. जेव्हा तुम्ही पीएम किसानचं पेज ओपन करता तर KYC म्हणून त्यावरती क्लिक करा, तिथं तुमचा आधार नंबर टाका. आधार नंबर टाकल्यानंतर जर OTP सेंड झाला तर तुमची KYC राहिलेली आहे. तर तिथं तुम्हाला दाखवेल, जर आधार नंबर टाकला आणि सर्चवरती क्लिक केला तर तिथं दाखवेल KYC इज ऑलरेडी डन. असं जर दाखवत असेल तर तुमची जी की KYC इथं झालेली आहे जी की पीएम किसानची, तर ती KYC केली तरच तुम्हाला नमोचा 8वा हप्ता इथं देण्यात येणार आहे. तर सर्व शेतकरी बांधवांनी ज्या शेतकऱ्यांची KYC राहिलेली आहे, तर भरपूर शेतकरी यापासून अधिक वंचित आहे. 2 लाखाहून अधिक शेतकरी यामध्ये अपात्र ठरलेले आहेत. बरेच शेतकऱ्यांनी पीक पाहणी केलेली नसते. त्याचप्रमाणे जे काही शेतकऱ्यांना सांगण्यात येते की तुम्ही पीक पाहणी करा, त्यानंतर KYC करा. बरेच शेतकरी काय करतात, KYC करत नाही. तुम्ही बँकेची KYC केले म्हणजे तुम्ही पीएम किसानची KYC केली असं नाही, तर पीएम किसानची KYC वेगळी आहे आणि बँकेची KYC वेगळी आहे. सर्व शेतकरी बांधवांनी KYC करून घ्या. येत्या 8 दिवसांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता खात्यामध्ये इथं जमा होणार आहे. कधी होणार आहे, येत्या 8 दिवसांमध्ये. तर सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे. तर नमो शेतकरी योजनेचा जो काही रखडलेला हप्ता आहे ते येत्या 8 दिवसांमध्ये इथं जमा होणार आहे. तुमच्या मनामध्ये काय डाऊट आहे कमेंट करून नक्की सांगा. व तुम्हाला नमोचे हप्ते आतापर्यंत किती मिळालेले आहे, ज्यांना कोणाला नवीन फॉर्म भरायचे असेल, पीएम किसानचा असेल, नमो शेतकरीचा असेल, अशा शेतकऱ्यांना सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्व प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. जर तुमच्या मनामध्ये काही डाऊट आहे व तुम्हाला कशाच्या रिलेटेड व्हिडिओ पाहिजे कमेंट करून नक्की सांगा. आपण त्यावरती लगेच आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड करू. तुमच्या जे काही सर्व समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करू आपण. तर लाईव्ह सुद्धा आपल्या चॅनलवरती आपण बरेच वेळा येतो. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. थँक्यू.